पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। काय डोकं दुखतंय? हो ग, दुखणारच। रात्री प्रतापच तेवढे केले ना। सर्व मंगल मांगल्ये। मी काय प्रताप केले? नाही माहित तुला? अगं बाई ग, तुला माहित नाही। उठ उठ, ये इकडे। खुर्ची सकाटी ये। ठेव इथे खुर्ची, ठेव। आई सांगते ते ऐकत जा जरा, कळेल मग तुला आईला काय म्हणायचंय ते। काय? आंघोळ झालीये तुझी? झालीये। हा, सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये। अगं हे गोमूत्र का शिंपडतेस? काय झालंय सांगशील जरा? आई, गोमूत्राने आंघोळ घालायला पाहिजे, इतका अपवित्र झालायस तू। गोमूत्र का शिंपडते मला म्हणतोय? शिंपडा शिंपडा, भिजवून टाका त्याला पूर्ण। तुला मी राघवा 16 वर्षाचा असल्यापासून सांगते की बाबा बाटलीला हात लावू नको, बाटलीला हात लावू। का लावलास तू हात? विष पितो म्हणजे काय? हा, बापासारख्या आयुष्याची माती करून घ्यायची तुला? हा, मी तुला वचन मागितलं होतं, तू का माझं वचन मोडलं मला सांग? ऐकशील माझं? मी अगं मला माहिती पण नव्हतं की त्याच्यामध्ये काय ते। अगो बाई, माझं बाळ ते छोट कुकुला बाळ, त्याला कसं माहित असणार? हा, तुला माहितीच नव्हतं, तू का त्या विषाला हात लावलास रे? तुला मी सांगितलेलं राघवा, ती नशा वाईट असते, घरदार उद्ध्वस्त करते, म्हटलं होतं ना मी तुला। आ, तुला माहितीये तू काय केलंस रात्री? माहिती तुला? आता आठवत नसेल? काहीतरी केलंय म्हणजे काहीतरी भयानक करून बसलो का काय? टेन्शनच्या ऐवजी ना, चला मी तुम्हाला सांगतो काय घ्यायचं ते सांगतो। चीयर्स चीयर्स चीयर्स। आई आई, बस करे, बस ना, बस तू बस बस। आणि मला सांग मी काय केलंय, प्लीज। काय केलंय मी? राघवा, अरे सगळे असे बघत होते आणि तू? जाऊ दे, मला लाज वाटते, बोलायला सुद्धा लाज वाटते। म्हणजे लाज वाट काय? सांग ना, असं घाबरवू नको, सांग मला काय केलंय मी। अरे प्यायलास तू, प्यायलास? हो, पण मला माहित नव्हतं ग, मला सांग ना त्याच्यानंतर मी काय केलं? त्याच्यानंतर मर्दे तू उभा राहा, उभा राहा, ये इकडे, ये इकडे। कुठे? ये इकडे, असं इथे उभा राहा, इथे उभा राहा, जा इकडे। माझ्याकडे तोंड करू नये, तिकडे तोंड कर, तिकडे कोण? ही तुझी प्रेमाची बायको आहे ना? प्रेमाची बायको ना, प्रेम आहे ना तुझं तिच्यावर? तिच्या डोक्यावर हात ठेव आणि सांग मी परत त्या विषयाला हात लावणार नाही। माझी शपथ कशाला घ्यायला सांगताय? मला काय झालं तर? मी घेईन, सगळ्या शब्द घेईन, पण आधी मला सांगते मी काय केलं। बाळा, कसं सांगू तुला? अरे तू की नाही ते मारू दे, मी सांगते तेवढं ऐकणार आहे राजा। ठेव तुझ्या डोक्यावर हात ठेव, घे म्हण मी विषाला हात लावणार नाही परत। नाही नाही राघव, माझी शपथ नाही घ्यायची। मी यापुढे मी विषयाला हात लावणार नाही परत। हा, घे पाय माझे, न पिण्याची शपथ घेतली म्हणजे यापुढे मनमोकळेपणाने बोलणार नाही वाटतं माझ्याशी। कृपा ठेव तुझी। तुझे छान असे ओले केस, आणि मी तुला बघितलं आणि मी तुझ्याकडे बघतच राहिलो होतो। खूप सुंदर दिसत होतेस तू।
आनंदी तुझं पण डोकं दुखतंय का? केस का ओलेत? असे केस ओले ठेवायचे नाहीत ग. थंडीचे दिवस आहेत, सर्दी झाली मग लगेच ट्राय करायचे. हा काल काय? केस अरे हा, काल आई म्हणत होते मी काल खूप विचित्र वागलो होतो का? म्हणजे काय झालं होतं? तुम्हाला काही अरे नाही यार, माझं डोकं दुखतंय. असं डोकं नाही दुखत माझं, आज खूपच दुखतंय. त्या सेक्रेटरीला सोडणार नाही मी. तोच मला बाजूला घेऊन गेला होता आणि मला त्याने काहीतरी पाजलं म्हणून हे सगळं घडलं. अख्खा दिवस माझा आता खराब जाणार आहे. आनंदी, मी काल घरी व्यवस्थित आलो होतो ना? किती वाजता आलो होतो आणि झोपलो होतो ना व्यवस्थित मी? बाळ माझे तुम्हाला काहीच आठवत नाही? खरंच मी इतका प्रयत्न करतो मी आठवण्याचा, मला काहीच आठवत नाही आणि त्यात डोकं भणभणतंय माझं. हा, मला एक आठवतंय. हा, तू मला आईसाठी खायला आणायला सांगितलं होतंस. बरोबर. त्याच्यानंतर मग तू मला फुगे फुगवायला सांगितलं. फुगवता फुगवता माझी दमछाक झाली होती. तिथेच तो सेक्रेटरी आला, तो मला बाजूला घेऊन गेला, त्याने मला काहीतरी पाजलं. त्याच्या पुढचं मला काहीच आठवत नाही. काय केलं मी, मला सांग. आनंदी, सांग ना. मला ना काहीच आठवत नाहीये. मला सांग नेमकं काय घडलं होतं. मी खूप चुकीचं वागलो का तुझ्याशी? खरं सांगते, मला काहीच आठवत नाहीये. मला फक्त हा एक आठवतंय, आपण बाहेर गेलो होतो. कुठे गेलो होतो ते नाही आठवतंय मला. आणि ते प्लीज अशी शांत नको ना राहूस, बोल. काय काय झालं? नाही, सांगण्यासारखं काही नाही झालं. सांगण्यासारखं काही नाही झालं म्हणतेस म्हणजे काहीतरी झालंय. मी खूप तुझ्याशी काहीतरी विचित्र वागलेलो आहे, विचित्र काहीतरी मी बोललो. पण आनंदी, मी नशेत होतो म्हणून हे असं काहीतरी माझ्याकडून झालं. प्लीज, मी तुला काही बोललो असेल तर तसं माझ्या मनात काहीच नव्हतं. प्लीज प्लीज मला माफ कर आनंदी. प्लीज, मला काहीच आठवत नाही. मला सांग ना. तुमच्यासाठी नसेल ते आठवण्यासारखं. मग काय मी आता सगळ्या गोष्टींची आठवण करून देऊ का, काय झालं ते? आनंदीला एवढं रागवलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं. एवढा वाईट वागलोय मी? काय सांगतेस काय आनंदी? हो वर्षाताई. पण असं कसं विसरला दादा? तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल, मी सांगते तुला. वर्षाताई, मी सांगतेय ना तुम्हाला, साडी नेसून मोकळे केस सोडून, ओले केस सोडून त्यांच्यासमोर उभी होते मी. तरी सुद्धा त्याला आठवत नव्हतं? नाही आठवलं. अरे देवा, असं कसं काय वागला दादा? मला काय माहिती, तुमचाच भाऊ. ए आनंदी, दादाने रात्री तुलाच सांगितलं ना. माझ्या समोर सांगितलं असतं ना आणि तो विसरला असता ना तर चांगले कान उपटले असते त्याचे. थांबाल. काय? कुठे? कान उपटायला चालली त्याचे. नको वर्षाताई. नको? बरं ठीक आहे, तू सांगतेस म्हणून जात नाही. नाही तर गेले असते मी. मोठा भाऊ असला म्हणून काय झालं? माझ्या वहिनीला दुखवलंय त्याने. आधी प्यायची, भरभर बोलायचं आणि मग उतरल्यावर विसरायचं. पण तुला सांगू आनंदी, माणसं प्यायल्यावर ना खरं बोलतात, अगदी मनातलं. पण त्या माणसाला त्याच्यानंतर काही लक्षात राहत नाही. त्याचं काय करायचं आपण? ते पण बरोबर आहे. आयडिया आनंदी,
तू ना दादावर चिडून बस. चिडू मी हो. नाही वर्षाताई, मी जर चिडले ना त्यांच्यावर ते जास्त चिडतील माझ्यावर. असं कसं? तू बायको आहेस ना त्याची, तुझा काही अधिकार आहे की नाही त्याच्यावर? तू चिड, बघूया आपण काय करतो ते. पण माझ्याशी बोलणं बंद केलं तर? तर बघून घेऊ आपण. पण आनंदी, तुला मी सांगतेय, तू दादाला ही अशी घाबरून राहू नकोस. तू त्याला एवढं सिरियसली घेतेस ना, म्हणून चाललंय हे सगळं. द्यायचे ना 2-3 मुक्के. की बाय माझे काय बोलताय तुम्ही वर्षाताई? जरा जास्त झालं का? खूप जास्त झालं. बरं, मग आपण चिडण्यापर्यंत जाऊ. हे मुक्के वगैरे कॅन्सल. हा कॅन्सल. हा कॅन्सल. वर्षाताई भाजी बंद करा. अगं सॉरी. आनंदी, चहा दे बरं. हो देते. आनंदी, हा मी ना अगं काय चाललंय? काय टाकलीस ना हत्यार? का काय झालं? गो चिडलीस ना दादावर? हो चिडले मी. मग हे असं लगेच हो नाही द्यायची. जरा असं म्हणायचं. आणि त्या हो मध्ये पण ना जरा चर बसली पाहिजे. कळलं? आनंदी, अगं चहा आणतेस ना? आनंदी, देतेस ना चहा? काय चाललंय काय? साखर. कडू माणसाला कडू चहा पाजायचा. कळलं? घे बाय माझे. ताई साखरेशिवाय कसा लागेल चहा? चुप, सांगते ते ऐक. दे तसा चहा. येस ना? हो. हा, मग दे कडू चहा. अहो हा, थँक्यू. आनंदी, काही बिघडलंय का तुझं? याच्यात साखरच नाहीये. हो ते काय झालं? असं कधी होत नाही. हा मग नाही राहिलं ना लक्षात. विसरतात माणसं. हा बरोबर. कधी कधी विसरतात, काही हरकत नाही. आई, तुझ्या चहामध्ये साखर आहे? कमाल. काय झालं? अजून पण आठवलं नाही ना त्याला? आनंदी, अगं माझा कोट आताच राहिला, आणतेस का जरा? कोट द्यायचा. हो. हो काय? पण कसा? हे काय? कोट. पण असा? हा मग सगळं व्यवस्थित द्यायचं कसं लक्षात राहणार? विसरतात माणसं. हा, विसरतात माणसं. चहा नाही संपवलं? नाही, संपवणारच होतो.
अरे सॉक्स आणून देतेस ते पण विसरलो मी आज. प्लीज. सॉक्स येतेस दे हा, पण कसे? काय झालं? थँक्यू. आनंदी, आज खरंच तुझं काहीतरी बिघडलेलं दिसतंय. हे कसं काय? आनंदी, हे दोन वेगवेगळे सॉक्स का दिलेत? इकडे बस. तू नको पडूस या प्रकरणामध्ये. हा, नाहीतर तुला पण पडेल. चिंगी, झालीस तयार ना? चल आपण निघूया. टिफिन राहिलाय. चिंगी बाळा, फळं दिली आहेत, चॉकलेटं दिली आहेत. हा, पोळी भाजी पण आहे. व्यवस्थित सगळं संपवायचं. आनंदी, अगं तू नुसती कॅरी बॅग दिलीस, टिफिनच नाहीये. हा, मग माणसं आहोत ना आपण, विसरतो. आणते. खूपच गणलंय नाही? साखरेचा चहा आहे माझा, पितोस का थोडा? नाही नाही, राहू दे. आपण ना समजून घेणार, मग कोण बर. अगं ते ओलाय. हा ते मग चिंगी, चल हे वाटेत घालीन मी. निघूया आपण. काय ग वर्षा, काय झालंय? चिंगी, टाटा कोण करणार? टाटा. टाटा. फक्त तुला बटाटा. मला नाही, बटाटा. आज फक्त चिंगीचे अर्धा किलो बटाटे येणार आहेत घरात. के बाय माझे. मला वाटत होतं मी यांच्यावर चिडले तर ते माझ्यावर जास्त चिडतील, पण खरं तर यांना काही फरकच पडला नाही. मी यांच्यावर चिडली आहे, यांच्या लक्षातच आलं नाहीये. बायको आहे ना मी त्यांची, माझं मी चिडतीये तर माझ्याकडे लक्ष. काय ग आनंदी, इतकं काय झालंय? इतकी का चिडलीस राघववरती? तुम्ही ना तुमच्या नवऱ्याला जाऊन विचारा, मला नका विचार. माझा नवरा म्हणजे आता तर तुझा कोणीच नाहीये? हा, बरोबर आहे. कसं वागतात ते माझ्याशी? हा, तुमचा नवरा अगदी तुमच्यासारखाच आहे, तुमच्यासारखाच वागतो माझ्याशी. अच्छा, म्हणजे तो चांगला वागला की माझा नवरा आहे माझा नवरा, आणि वाईट वागला की तो माझा नवरा झाला का? इतकी का चिडलीस त्याच्यावर? मग चिडू नको तर काय करू? कसे वागतात ते माझ्याशी? बायको आहे ना मी त्यांची. मी जर चिडली आहे तर माझ्याकडे लक्ष द्यायला हवं. मी त्यांच्याशी अजिबात बोलणार नाही, मी त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. काय ग? हा, दादावर एवढी चिडलीस की एकटीच बडबडतीस आता? हर्षाताई, हा, बघा ना, मी तुम्हाला म्हणाले होते ना मगाशी की मी यांच्यावर चिडले तर ते माझ्यावर जास्त चिडते. पण खरं तर यांचं लक्षच नाहीये माझ्याकडे. मी चिडलीये हे लक्षातच नाही आलंय त्यांच्या. काल एवढी महत्वाची गोष्ट घडली, हे पण लक्षात नाही आलं त्यांच्या. असं कसं विसरू शकतात ते? महत्वाची गोष्ट घडली म्हणजे नेमकं काय घडलंय? गोष्ट महत्वाची घडली आणि ती गोष्ट राघव विसरला, असं कसं? अच्छा, म्हणजे ती गोष्ट राघवसाठी महत्वाची नाहीच आहे.
गोष्ट महत्वाचीच आहे. हो वर्षाताई, काल जे घडलं ते किती महत्वाचं होतं सांगा बरं तुम्ही मला. हो हो हा आता ना मी दाखवणार आहे बायको चिडल्यावर काय होतं हे त्यांना कळायलाच हवं. महत्वाचीच होती गोष्ट. हो हो होती.